मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. फायनली आजचा रिव्ह्यू सकाळी चला बरं का प्रेक्षकांनो. चला बरं झालं, दिवसभर आता टेन्शन नाही. आता प्रिया दार वाजवत असते आणि मोठ्या मोठ्याने ओरडत असते बाहेरून, दार उघडा आई बाबा, दार उघडा. अश्विनला मला बोलू तरी द्या, अहो निदान पाणी तरी द्या रे. अरे किती कठोर वागणार आहात माझ्याशी. प्रियाच्या या सारख्या दार वाजवण्यामुळे या सगळ्यांनाच वैताग आलेला असतो. माझ्या अंगावर रॅश येतात. प्रिया अशी बाहेरून ओरडत असते, अश्विन दार उघड, अरे घोट पाणी तरी द्या. शेवटी प्रतापराव म्हणतात, तन्वी जे काही वागली आहे ना कल्पना, त्यात तिचाच दोष आहे. उगाच तू नको मनाला लावून घेऊस. आपली चूक होती, आपण तिच्यावर प्रेम केलं असं समजू आणि सोडून देऊ ग. प्रिया मोठ्याने ओरडत असते, आई बाबा दार उघडा, अश्विन दार उघड रे, नका रे कठोर होऊ माझ्याशी, दार उघडा. अस्मिता म्हणत असते, अरे केवढ्याने दार वाजवतीये, हिच्यामुळे बाळ नको उठायला. आता माझंही डोकं दुखायला लागलंय या आवाजाने. अर्जुन म्हणत असतो, आता ही बाई काही रात्रभर दार वाजवणार आहे का. सायली पण आता इरिटेट होते बरं का तिच्या आवाजाने आणि पटकन आता दार उघडते. प्रियाला वाटतं सायलीने आता हिला घरात घ्यायचं ठरवलंय. प्रिया लगेच म्हणते, सायली थँक्यू ग, नशीब तू दार उघडलंस, थँक्यू सो मच. सायली म्हणते, ए आत येऊ नकोस, तू आत यावं म्हणून काही दार उघडलेलं नाहीये मी. प्रिया तुला कळावं ना, आम्ही तू नसताना किती सुखात आहे म्हणून मी दार उघडलंय तुला दाखवायला. तू जर घरात पाऊल टाकलंस ना तर प्रिया तुझी आहे ही अवस्था आहे ना त्यापेक्षाही वाईट अवस्था करेल ना, लक्षात ठेव. प्रियाला सायलीने धमकी दिली की घरात यायचं नाही. ही तिथे उंबरठ्याजवळ उभी राहूनच आता बघत राहते यांचं काय चाललंय काय नाही. आजचा भाग पण त्यांनी चांगला दाखवलाय बरं का. आणि फ्रँकली सांगायचं म्हणजे अगदी सिक्वली दाखवत आहेत ते. प्रियाची आता हळूहळू सगळी पापं बाहेर निघणार आहेत प्रेक्षकांनो. आता उद्याच्या भागात ईश्वरी येणार आहे आणि हिला कसला तरी काढा पाजणार आहे. उद्याच्या प्रोमोमध्ये त्यांनी दाखवलंय. अर्जुन म्हणत असतो, बायको भाजी काय छान झाली आहे ग, अगं रोजच्यापेक्षाही मस्त भाजी झाली आहे, मस्त, तू पण बस ना जेवायला. सायली म्हणते, तुमचं होऊ द्या, मी नंतर जेवेल. मग अर्जुन म्हणतो, फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ना बायको. सायली म्हणते, हो आहे ना. अर्जुन म्हणत असतो, हे एवढं जेवण टेस्टी जेवल्यानंतर आईस्क्रीम तर असायलाच हवं काय डॅड. प्रियाला हे सगळं ऐकून अजून तोंडाला पाणी सुटत असतं. प्रिया विचार करत असते, यांना जेवताना बघून माझी भूक आणखीन चाळवली आहे. किती निर्दयी माणसं आहेत ही सगळी. मुद्दाम मला बघून जेवणावर ताव मारतात. एरवी यांना गोरगरिबासाठी जेवणावळी उठवायच्या असतात पण स्वतःच्या सुनेला 2 घास देता येत नाही. प्रियाला एवढं सगळं झालं तरी अजून का आई डोक्यात शिरलेलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो. ही आहे तशीच आहे, रादर यापेक्षाही डेंजर ती आहे असं म्हणायला हरकत नाहीये सध्या. अर्जुन म्हणत असतो, मम्मा तू जेवली नाहीस, जेव ना ग. कल्पनाताईंचं लक्ष नसतं कारण अश्विन जेवायला आलेला नसतो. कल्पनाताई म्हणतात, अरे नाही जेवेल मी नंतर, मला सध्या भूक नाहीये. सायली म्हणते, अहो असं काय करताय, अश्विन भाऊजी आले नाहीयेत बाहेर जेवायला, मग आईंचं लक्ष जेवणात कसं बरं लागेल. अश्विन माझा खूप हळवा आहे, तो छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो आणि आता तर त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रतापराव म्हणतात, कल्पना मग तू त्याला जेवायला बोलवायचं असतं ग. कल्पना ते म्हणतात, खूप वेळेला बोलवलं मी त्याला जेवायला पण तो येत नाहीये. मी त्याला एवढंही म्हटले की ताट इथे घेऊन येते पण तो नाहीच म्हणतोय हो. प्रिया आता मनात विचार करते, हे म्हणे सुखात येत, आता या अश्विनचाच मुद्दा उचलायला हवा तरच मला आता घरात जाता येईल. सायली म्हणत असते, मी जाऊ का, अश्विन भाऊजींना घेऊन येऊ का, बोलून आणू का जेवायला. प्रिया लगेच मोठ्याने ओरडते, अश्विन माझ्याशिवाय जेवणारच नाहीये, तो कसा जेवेल माझ्याशिवाय. तुम्ही त्याला किती भडकवण्याचा प्रयत्न केलात ना तरी त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही मला त्रास देताय ना म्हणून त्याला बघवत नाहीये. तो 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 खूप त्रासात आहे, तो तुमच्या सुखात कधीच सहभागी होणार नाहीये. प्रिया असं बोलत असते तेव्हा अर्जुनला कल्पनाताईंना खूप राग येत असतो. सायली म्हणत असते, दुर्लक्ष करा तिच्याकडे, अश्विन भाऊजीचा आणि तिचा आता काही संबंध नाहीये ना, हे आता तिला दिसूच दे. अर्जुन म्हणत असतो, बायको मी येतो अश्विनशी बोलून. प्रतापराव म्हणतात, बघ बाबा अर्जुन तुझं ऐकतो का बघ. अर्जुन म्हणतो, डॅड मला माहिती आहे अश्विनला कसं समजवायचं आहे. विमल म्हणत असते, अर्जुन दादा मी अश्विन दादासाठी वरण भात कालवून देऊ का. अर्जुन म्हणतो, नको, मला माहिती आहे ना त्याला काय हवंय. अस्मिता म्हणते, अरे तू चिडचिड करेल रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, थांबा मी करतो बरोबर काय करायचं ते. अर्जुनने ना आता त्याच्या हाताने ना एक ब्रेडचं छानसं सँडविच बनवलंय, सिम्पल आणि पटकन असं सँडविच त्याने बनवलंय. तो सँडविच तो आता अश्विनसाठी घेऊन जातो बरं का मंडळी. प्रिया हे सगळं बघतीये दारातून आणि एवढा सुंदर आणि हृदयस्पर्शी सीन दाखवलाय या दोन्ही भावांचा, तुम्हाला काय सांगू. अश्विन आणि अर्जुनचा सीन आजच्या या एपिसोडमध्ये 4 चांद आहे बरं का प्रेक्षकांनो. बघत राहा आजचा पूर्ण एपिसोड, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि काल आपला एपिसोड खूपच उशिरा आला, सगळा मूड ऑफ झाला होता मंडळी आपला. काल रात्री मी तुम्हाला दिलाय, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगू इच्छिते, काल रात्री मी कालचा एपिसोड रिव्ह्यू दिलाय. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा, एन्जॉय करा आणि मला सांगा कसा वाटला. आणि परवाच्या रिव्ह्यूसाठी तुम्ही सगळ्यांनी भरभरून लाईक आणि कमेंट केले त्यासाठी खूप खूप आभारी आहे मी तुमची. थँक्यू सो मच.
तर अर्जुन आता अश्विनसाठी सँडविच बनवतो आणि घेऊन जातो. सायली म्हणत असते कल्पनाताईंना, काळजी नका करू, आई ते घेऊन येतील बाहेर त्या अश्विन भाऊजीला. कल्पनाताई म्हणतात, खाईल करे अश्विन सँडविच? मग अर्जुन म्हणतो, आई तू मम्मा काळजी नको करूस, तो खाईल सँडविच आणि बाहेर पण येईल. प्रियाला वाटत असं कसला अश्विन बाहेर येतोय. आता सायली पण म्हणत असते, काळजी करू नका, येतील अश्विन भाऊजी बाहेर. पण प्रिया ओरडतच असते बाहेरून, अश्विन माझ्याशिवाय जेवणं शक्यच नाहीये, मला येऊ द्या ना आत, मी बोलते ना त्याच्याशी, त्याला त्याला फक्त मीच समजावू शकते. अर्जुन काय समजवणार आहे त्याला? अर्जुन समजावू नाही शकत. पण आता बघा हां, अर्जुन जातो अश्विनकडे. अंधार आहे बरं का प्रेक्षकांनो खोलीमध्ये, तुम्हाला दिसत नसेल नीटसं तर मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा बरं का. अर्जुन म्हणत असतो, अश्विन चल जेवायला. अश्विन म्हणत असतो, दादा मला एकटं राहू दे रे. पण अर्जुन आता त्याच्याजवळ आपुलकीने बसतो बरं का. मोठा भाऊ असावा तर अगदी अर्जुन सारखा. अर्जुन म्हणतो, घे रे सँडविच अश्विन, मी बनवलंय तुझ्यासाठी, तुला आवडतं तसं एक्स्ट्रा बटर लावून. अश्विन म्हणत असतो, नको रे दादा, मला जाणार नाहीये ते. काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो या कलाकारांनी, माइंड ब्लोईंग. आता अर्जुन त्याच्याजवळ मांडी घालून बसतो बरं का आणि त्याला आठवण करून देतो एक लहानपणीच्या किस्स्याची. तो म्हणतो, आठवतं का रे तुला अश्विन, मी ला जाणार होतो तेव्हा तू लहानच होतास बघ तेव्हा, म्हणजे फार काही मोठा नव्हतास, पण तू असाच रुसून बसला होता इथे येऊन आणि कोणाशी बोलत सुद्धा नव्हतास. आणि मी जात होतो म्हणून तुला राग आला होता ना. तुम्हाला निरोप द्यायला पण बाहेर येत नव्हतास, तेव्हा मी असंच तुझ्यासाठी सँडविच बनवलं होतं एक्स्ट्रा बटर लावून. आठवतं ना रे अश्विन, तू मला काय म्हणाला होतास घट्ट मिठी मारून? जाऊ नकोस ना रे दादा, जाऊ नकोस, नको जाऊस, असं मला मिठी मारून म्हणाला होतास ना. तुझ्या मनातली घुसमट तुला मला सांगता येत नव्हती अश्विन, तेव्हा तू फक्त रडत होतास मला मिठी मारून आणि मी ते समजून घेतलं होतं. बाबा अश्विन, मी तुला म्हटलं होतं की नाही तेव्हा, मी कायमचा नाही चाललोय, मी शिकायला चाललोय, मी लॉयर होणार आहे, मम्मा डॅड खुश होतील मी लॉयर झाल्यावर, असं तुला सांगितलं. तेव्हा कुठे तू शांत झाला होतास. तेव्हा तू मला म्हणाला होतास की दादा तू इंजिनियर हो. तेव्हा मी तुला म्हणालो होतो अश्विन, मला इंजिनियर नाही लॉयर व्हायचंय. तेव्हा तू मला काय म्हणाल होतंस अश्विन, तू मोठा झालास ना दादा की तू काळा कोट आणि मी पांढरा कोट. रे अश्विन, अरे बोल ना, आज मला पुन्हा तू तशी मिठी मारणार नाही का रे? अश्विन, मार ना रे मिठी मला, एकदा मिठी मार. तुझ्या मनात जी काही घुसमट आहे ती सांग ना रे मला अश्विन, मार ना रे एकदा तरी मिठी. अर्जुन डोळ्यात पाणी आणून अश्विनशी हे बोलत असतो. आता अश्विन अर्जुनला मिठी मारतो बरं का प्रेक्षकांनो आणि खूप रडतो अर्जुनच्या जवळ आणि अर्जुनला सगळं काही सांगतो मनातलं. मस्त दाखवला त्यांनी हा सीन, अमेझिंग. इकडे प्रियाची बडबड अखंड सुरूच आहे बरं का अजून पण. मला कळत नाही या प्रेक्षकांना एवढं सगळं झालं, ही अख्खीच्या अख्खी म्हणजे अर्ध्याच्या वर एक्सपोज झालीच आहे ती. आता हे सगळं होऊन पण प्रियाला एवढा कॉन्फिडन्स येतोच कुठून? प्रिया ओरडत असते बरं का मोठ्याने. प्रिया म्हणत असते, माझी आणि अश्विनची साथ तुम्ही का तोडताय? तुम्ही मुद्दाम करताय. मगाशी तो ओरडला माझ्यावर पण चिडून, नाही त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीही राग नाहीये, तुम्ही बघालच. तो बाहेर येईल आणि आम्ही दोघं समोर बसून जेवू तुमच्या. अश्विन माझ्यामुळे जेवत नाहीये, मी जेवले नाही म्हणून. बघाच तुम्ही, अश्विन आता बाहेर येईल आणि तो माझ्याशी पुन्हा पूर्वीसारखा बोलायला लागेल. आता प्रतापराव चिडतात आणि म्हणतात, काय बडबड करते ही, हिच्याकडे दुर्लक्ष पण करता येत नाहीये. तन्वी गप्प बस. काय ग, आमचा मुलगा का मूर्ख वाटला तुला, जो एवढं सगळं ऐकल्यावरही तुझी साथ देईल? प्रिया म्हणत असते, बाबा तुम्ही बघाच, अश्विन मानाने मला आत घेऊन येईल आणि आम्ही दोघं तुमच्या समोर बसून जेवू, नाही तर आम्ही दोघंही उपाशी राहू बाबा. आता बघा कल्पनाताई बिचाऱ्या अश्विनची वाट बघत असतात. सायली मनात विचार करत असते, बाहेर या अश्विन भाऊजी, तुम्ही प्रिया समोर जेवा, म्हणजे हिला कळेल की आता तुमच्या आयुष्यात हिचं स्थान नाहीये, असं सायली मनात बोलत असते. आता पुन्हा अर्जुन आणि अश्विनचा सीन कंटिन्यू केलाय. अर्जुन म्हणत असतो, पटतंय रे मला अश्विन, तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं कळतंय, तुझ्या बाबतीत खूप वाईट झालंय रे, होऊ नये असं कोणाचंच, पण अश्विन बोल ना रे माझ्याशी. अर्जुन असं म्हणून खूप रडत असतो. आता मात्र अश्विनच्या अश्रूचा बांध फुटतोच आणि तो पटकन अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो, सॉरी रे दादा, सॉरी, मी तुझ्याशी आणि सायली वहिनीशी खूप खूप वाईट वागलो रे दादा, सॉरी, खरंच सॉरी, मी तुमच्या सगळ्यांशी खूप वाईट वागलो. तुम्ही मला समजावून सांगत होतात पण मी ऐकलं नाही. तन्वी माझ्याशी सतत खोटं बोलते हे मला जाणवत होतं रे दादा, पण मला असं वाटलं नव्हतं रे ती एवढा मोठा माझा तिरस्कार करत असेल. दादा माझं चुकलं रे, चुकलं दादा माझं, मी आता नाही रे असं वागणार. अर्जुन म्हणतो, अश्विन नको रे रडूस, अरे तुझी चूक नाहीये रे, तुझ्या चांगुलपणाचा तिने तुझा गैरफायदा घेतला, तू चांगला आहेस ना, त्याचा गैरफायदा तिने घेतला रे, रडू नकोस बरं, रडू नकोस. अश्विन आता स्वतःला सावरतो, स्वतःचे डोळे पुसतो, त्याने घट्ट मिठी मारलेली असते अर्जुनला. अर्जुन आता त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि म्हणतो, तुला कळलं ना बेटा अश्विन, आता ती कशी आहे?
तू आता त्या मुलीसाठी स्वतःचं फ्युचर असं बरबाद करू नकोस. तिला दाखवून दे की तुला काही फरक पडत नाही आता. आणि डॅड, अस्मिताई सगळेजण तुझी वाट बघतायत. मम्मा चल हे थोडंसं खाऊन घे बरं सँडविच. अश्विन म्हणत असतो नकोय मला, नको. अर्जुन म्हणत असतो प्लीज थोडंसं खा सँडविच. त्याने तो ब्रेडचा स्लाइस हातात घेतलेला असतो आणि अश्विनला आग्रह करत असतो सँडविच खा म्हणून. मग अश्विन त्याचा मान ठेवतो आणि एक घास खातो त्या ब्रेडचा. अर्जुन म्हणतो काय रे, तू डॉक्टर आहेस ना, आणि डॉक्टर कधी असं एवढं बटर लावलेलं सँडविच खाता करे, कोलेस्ट्रॉल वाढेल ना तुझं. अश्विन म्हणत असतो दादा, डॉक्टर डॉक्टरच्या जागी आणि भाऊ भावाच्या जागी बरं का. हे सँडविच माझ्या भावाने बनवले ना माझ्यासाठी, आता ते तर मी खाणारच. आता दोघेही जण एकमेकांशी नॉर्मल बोलायला लागतात बरं का, अगदी पूर्वीसारखं. अश्विन म्हणतो दादा ते फार काही बरं झालं नाही आहे सँडविच, पण आता ढकलतोय तुझ्यासाठी पोटात. अर्जुन आता स्माईल करतो आणि म्हणतो ए अश्विन चल चल बरं, डॅड मम्मा सगळे वाट बघतायत तुझी. मम्मा तर जेवली पण नाहीये रे. अश्विन आता बाहेर येतो बरं का. खरं तर त्याला प्रियासमोर यायची इच्छा पण नसते, पण आता तरीसुद्धा अश्विनने आता शहाणपणा केला आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि अश्विनने प्रियाला कायमचं त्याच्या आयुष्यातून काढून टाकलंय असं त्यांनी आज दाखवलंय. खरी मस्त दाखवलाय त्यांनी. आजचा भाग सुद्धा खूप छान होता. सायली इकडे कल्पनाताईंना म्हणत असते आई मी एकदा जाऊन बघू का अश्विन भाऊजीच्या खोलीत. कल्पनाताई म्हणतात हो जा बरं, तो निदान बाहेर येईल कदाचित आला तर बघ बाई जाऊन. लगेच प्रिया ओरडते दारातून कशाला खोटी आशा ठेवतायत, काही गरज नाहीये. अश्विन बाहेर येणारच नाहीये. तो बाहेर आलाच तर तो फक्त माझ्यासाठी येईल, मला भेटायला म्हणून येईल. त्याला माझी ओढ वाटते ना म्हणून तो बाहेर येईल. सायली सायली तूच सांग ग सगळ्यांना, समजावून सांग की अश्विनचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. अरे यार एवढा कॉन्फिडन्स हिच्यात येतोच कुठून प्रेक्षकांनो. तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो तन्वी हा तुझा गैरसमज आहे बरं का. प्रिया आता अश्विनकडे बघतच राहते बरं का आणि म्हणते अश्विन. आता लगेच तिला वाटतं अश्विन तिला जवळ घेईल, माफ करेल. अश्विन म्हणत असतो तन्वी माझं तुझ्यावर प्रेम होतं बरं का, मनापासून आंधळं प्रेम, अगदी वेड्यासारखं प्रेम होतं तुझ्यावर. इतकं प्रेम होतं ना की तुझ्या विरोधात मी कधी कोणाबद्दल, मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं होतं ना की तुझ्या विरोधात कोणाकडनं काही ऐकून पण घेत नव्हतो. मॉम डॅड सगळ्यांना मी उलट बोलत होतो. पण आज तू माझ्या पाठीत जो खंजीर खुपसलाय ना तन्वी, आज त्याचमुळे तुझ्या मनात माझ्याबद्दलची जागा, माझ्या मनात तुझ्याबद्दलची जागा होती ना, आता ती कधीही परत येणार नाहीये. अश्विनने डायरेक्ट या प्रियाला सांगितलंय बरं का असं. प्रिया आता अश्विनकडे बघतच राहते आणि आता तिला कळतंय की सुभेदारांच्या घरात शिरण्याचा मार्ग तिच्यासाठी बंद झालाय. तरी पण प्रिया चेंगटसारखी तिथेच चिटकून आहे बरं का. म्हणजे उद्याच्या भागातही त्यांनी असं दाखवलंय की प्रिया आता तिथे कंपाऊंडमध्ये राहते. आता जाईल तर कुठे जाईल, कारण तिला माहिती आहे रविराज तर अजिबात तिला घरातही घेणार नाहीये. एक वेळेला सुभेदारांना इमोशनल केलं तर घुसू शकते ही घरात, पण हे रविराज काही हिचं ऐकणार नाही, हिला पक्क माहिती आहे बरं का प्रेक्षकांनो. इथून पुढचा सीन त्यांनी महिपत आणि नागराजचा दाखवलाय. नागराज जेवत असतो तेव्हा एक म्हणजे खूप डेंजर असा कैदी त्याच्या ताटात हात घालून पोळी घेतो बरं का हिसकावून. नागराज त्याला म्हणत असतो माझी चपाती का घेतलीस तू, चल सरक ठेव माझी चपाती इथे. लगेच तो कैदी त्याला म्हणत असतो स्वतःला शहाणा समजतो का रे, अरे एकदा नाही 1000 वेळेला तुझ्या ताटात हात घालेल मी. नागराज त्याला म्हणत असतो माझा नाद नाही करायचा. तो कैदी नागराजला हात लावतो, म्हणजे कॉलर धरतो त्याची आणि म्हणतो मला नाही शहाणपणा शिकवायचा. 7 मर्डर करून मी इथे आलोय, तुझा 8वा मर्डर करायला मला वेळ नाही लागणार. नागराज त्याचा हात झटकत म्हणतो चल रे चल निघ. आता तो कैदी नागराजचा गळा धरतो वर का आणि म्हणतो नागराज म्हणतो सोड सोड मला. आणि मैपतला ओरडत असतो नागराज. मैपत बाजूलाच जेवायला बसलेला असतो बरं का. खूप सारे कैदी तिथे जेवायला बसलेले असतात. नागराज मोठ्याने ओरडतोय मैपत, अरे मैपत थांबव ना याला, अरे याला दाखवून दे ना, आपण दोघं एक आहोत. आपण दोघं एक असलो की आपल्यासमोर कोणी टिकाव धरू शकत नाही, दाखवून दे याला. तो म्हणत असतो कैदी ज्याने नागराजचा गळा धरलाय तो म्हणत असतो मी कुठल्याच मैपत बिपतला ओळखत नाही चले. नागराज म्हणत असतो मैपत तुला ऐकू नाही येते का, अरे धर ना याला, सोड ना बाबा मला. मैपत म्हणत असतो नागराज शेठ कशाला भांडणं करताय उगाच, तुम्हाला चपाती लागतच असेल तर माझ्या ताटातली घ्या ना, कशाला उगाचच विषय वाढवताय, संपून टाका विषय. नागराज म्हणत असतो अरे मैपत हा हात उचलतोय माझ्यावर, काहीतरी कर, अरे काहीतरी कर ना. पण आता ज्याने गळा धरलाय तो कैदी नागराजवर मोठ्याने हसत असतो. महिपतने बहुतेक असं ठरवलंय बरं का प्रेक्षकांनो की चांगलं वागायचं म्हणजे तो जेलमधून लवकर सुटेल. आता त्यामुळे त्याला बेनिफिट होणार आहे ना, म्हणून तो कदाचित असं वागतोय. आता पुन्हा एकदा अश्विनचा सीन इथे कंटिन्यू केलाय. अश्विनला आता कल्पनाताई म्हणत असत बेटा अश्विन. अश्विन आता प्रियासमोर मस्त ताव मारून जेवतो बरं का आणि तिला दाखवून देतो की त्याला काहीच फरक पडलेला नाहीये तिच्या या वागणुकीचा, म्हणजे ती वाईट आहे त्यामुळे तो आता तिच्याशी सगळे संबंध तोडणार आहे.
पण अश्विन त्याआधी सगळ्यांची माफी मागतो आणि म्हणतो, मॉम, डॅड, अस्मिताई, आय एम सो सॉरी. अगदी मनापासून सॉरी. मी तुम्हा सगळ्यांशी खूप वाईट. आई वडील जे सांगतात ते मुलाच्या भल्यासाठी सांगतात हे मला कळायला हवं होतं. अस्मिताईला तर या तन्वीच्या वागण्याचा अनुभव होता, पण तरी मी तिच्या अनुभवातून शहाणा नाही झालो. खरंच, पण मी तुम्हा सगळ्यांना प्रॉमिस करतो की यापुढे माझ्याकडनं अशी चूक होणार नाहीये. ही तन्वी माझ्या हातापाया पडली. तिने 1000 वेळेला जरी माझी माफी मागितली ना, तरी आता माझ्या आयुष्यात तिच्यासाठी जागा नाहीये. पुन्हा नागराजचा आणि त्या कैद्याचा सीन कंटिन्यू केलाय. छोटासा सीन घेतलाय हा. तो कैदी नागराजचा गळा धरून म्हणत असतो, ए तुझा बाप जरी आला ना तरी तो माझं वाकडं करणार नाहीये. बघू बरं तुझा हा मैपत काय करतो मला. तो कैदी नागराजचा गळा सोडतो आणि मैपतकडे वळतो बरं का. मैपत त्याचा चुपचाप जेवत असतो. तो कैदी येतो आणि मैपतच्या तोंडात मारून चालला जातो. बापरे, अजब गजबच दुनिया आहे नाही ही प्रेक्षकांनो. आपल्याला काही माहिती नाही बाबा या सगळ्या फील्डबद्दल. म्हणजे किती क्रूरता दाखवली आहे बघा ना. आता तो मैपतला मारतो आणि मोठ्याने हसायला लागतो आणि बाकीचे कैदी पण हसतात की मैपतला कसं तोंडात मारलं. आता त्याने पुन्हा नागराजच्या ताटातली पोळी घेतली आणि स्वतः खाऊन टाकली. मैपत आता त्याच्या समोर येतो बरं का. नागराजला असं वाटतं की आय आला आता आपला मैपत याला हाणायला. पण मैपतने काहीतरी उलटीच प्रतिक्रिया दिली आहे बरं का, जी अपेक्षित नव्हती. नागराज हसत असतो आता सगळे कैदी गप्प बसल्यावर आणि म्हणतो, बघ आता मेला बरं का तू, मेला. अरे पण प्रेक्षकांनो, या नागराजला काय झालं त्या कैद्याला मारायला. म्हणजे त्या कैद्याला मारायला याला मैपतची काय गरज आहे. असो, मैपत आता म्हणत असतो हात जोडून, ओ दादा जाऊ द्या, सोडून द्या ना विषय. तुम्हाला समाधान नाही वाटलं का एका कानाखाली मारून, तर दुसऱ्याही कानाखाली मारा. पण प्लीज ओ दादा मला शांतपणे जेवू द्या आणि तुम्ही पण शांतपणे जेवा. मैपतची ही थंड प्रतिक्रिया पाहून जेलमधले सगळेच कैदी त्याला मोठ्याने हसायला लागतात. तेवढ्यात आता एक हवालदार येतो तिथे आणि मोठ्याने ओरडतो, हे काय चाललंय तुमचं, किती आरडाओरडा करताय, चला चुपचाप जागेवर बसा आपापल्या आणि जेवून घ्या. मैपत आता त्याच्या जागेवर जाऊन बसतो बरं का. नागराज विचार करतो, अरे या मैपतला काय झालं, असं कसं बोलला हा दुसऱ्या कानाखाली वाजवा म्हणून. मैपतला नेमकं झालं तरी काय, असं का वागतोय हा. नागराजला पडलाय मोठा प्रश्न. पण ते काल त्यांनी दाखवलं नव्हतं का प्रेक्षकांनो. मैपत म्हणत असतो की म्हणजे त्याला कळलेलं असतं ना की चांगलं वागलं जेलमध्ये तर लवकर सोडतात, त्यासाठी मैपत हे उद्योग करतोय असा आपला एक अंदाज आहे. इकडे आता पुन्हा सुभेदारांचा सीन घेतला. आता शेवटची सीन तुम्ही बघत आहात. सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी सोडून द्या बरं आता, आता या सगळ्याचा त्रास नका करून घेऊ बरं. आता सायलीची पण माफी मागतो बरं का अश्विन. तो म्हणतो की अगं वहिनी, मी तुझ्याशी सगळ्यात जास्ती वाईट वागलो ग. मी तुझी कुठल्या तोंडाने माफी मागू ना ते तर मला आता कळतच नाहीये ग वहिनी. मी त्या तन्वीचं ऐकून तुला नको नको ते बोललो ग. आणि दरवर्षी तुझ्याकडनं मी राखी बांधून घेत होतो, भाऊबीजेला ओवाळून घेत होतो, पण या मुलीमुळे मी ते सगळं बंद केलं होतं ग वहिनी. मला त्याचा खूप खूप पश्चाताप होतोय ग. खरंच आय एम सो सॉरी. मी तुम्हा दोघांचा एवढा रागराग केला, पण तुम्ही दोघं माझ्या भल्याचाच विचार करत होता काय. मला माफ करा. खरंच तुम्ही दोघंही मला माफ करा. सायली म्हणते, अश्विन भाऊजी हे काय बोलताय तुम्ही. तुम्ही माझ्या भावासारखे आहात आणि भावासारखं प्रेम करताना माझ्यावर, मग भावासारखा चिडण्याचा अधिकार आहे तुम्हाला. आणि मुळात या सगळ्यात तुमची काही चूक आहे का भाऊजी, सांगा बरं. प्रिया जेव्हा एखाद्याला आपल्या जाळ्यात ओढायचं ठरवते ना, तेव्हा ती काय काय थराला जाऊ शकते हे माहिती आहे मला. अर्जुन म्हणतो, अश्विन तू तुझ्या बायकोवर मनापासून प्रेम केलं रे, पण ती तुझ्या प्रेमाची कदर नाही करू शकली, तर तुझा काय दोष आहे. अश्विन म्हणतो, दादा पण मी तुझा धाकटा भाऊ होता ना. अरे तरी मी तुझा आदर नाही केला रे, पण तू मात्र मला जागं करायचे प्रयत्न कधीच नाही सोडले. माझा मूर्खपणा तू कधीच मनाला नाही रे लावून घेतलास दादा. खरंच मी कुठल्या तोंडाने माफी मागू रे, पण थँक्यू सो मच. अर्जुन म्हणतो, तुला कळलंय ना आता सगळं अश्विन, मग आता या मुलीसाठी अजिबात वीक होऊ नकोस हा. प्रतापराव म्हणतात, अरे ही पुन्हा, अरे बाबा अश्विन ही आता दाराबाहेर उभी राहून काय सांगत होती आम्हाला माहितीये का, की ही इथे येऊन जेवणार म्हणे तुझ्यासोबत. हे बघ अश्विन, तू जर आता हिला परत माफ केलं ना, तर आम्ही आता हिला पुन्हा घराबाहेर नाही काढू शकणार. अश्विन म्हणतो, डॅड तुम्ही आता ही भीती तुमच्या मनातून कायमची काढून टाका. आता असं कधीच होणार नाहीये. एक वेळेला तुम्ही सगळ्यांनी तिला माफ केलं तर चालेल, पण मी तिला कधीच माफ करणार नाहीये. प्रेक्षकांनो, इथे जी भीती मला वाटते तीच तुम्हाला वाटते का. मला असं वाटतंय की कदाचित प्रिया यावेळेला खरी प्रेग्नेंट दाखवावी, ते म्हणजे कदाचित दाखवतील ते, असा एक माझा अंदाज आहे बरं का.
असं काही दाखवलं नाहीये मालिकेत, पण असं आपलं एक स्टोरी पुढे अंदाजपंची आपलं सांगते मी तुम्हाला, की असं होऊ शकतं कदाचित. ही सांगेल की मी प्रेग्नंट आहे, मग कदाचित हिला पुन्हा घरात घेतील का, काय काय होईल, म्हणजे बरीच उत्सुकता ताणून धरली आहे तशी त्यांनी, पण काही सांगता येत नाही पुढे काय होईल ते. मजा येणार आहे सगळे ट्रॅक बघायला, हे मात्र खरं आहे. हा माझा अंदाज तुम्हाला खरा वाटतोय का? तुम्हाला काय वाटतंय या बाबतीत काय होईल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुर्तास तरी मालिका काही अजून निरोप घेणार नाहीये बरं का आपला, असं दिसतंय खरी, पण आपल्याला आवडतेच म्हणा ही मालिका. कोणाला वाटेल ठरलं तर मग संपवावं म्हणून? अजिबात नाही, मला तर नाही वाटणार, कारण करमणारच नाही आपल्याला. असो, अस्मिता म्हणत असते, अश्विन काहीही असो, उशिरा का होईना तुला शहाणपण आलंय ना, हेच खरं रे बाबा. प्रियाच्या लक्षात आलंय आता सगळे दरवाजे बंद झालेत तिचे. कल्पनाताई म्हणत असतात, ए अश्विन आता डोळ्यात पाणी आणू नकोस हं बेटा. अश्विन म्हणत असतो, डोळ्यातून पाणी? अगं मम्मा हा कुठला शब्द आहे? अगं मगाशी दादाने मला त्या शिळ्या आणि मिनमिनीत ब्रेडचं सँडविच खायला दिलं. अर्जुन म्हणतो, अरे खाल्लंस की तू? अश्विन म्हणतो, ए मम्मा त्या सँडविचनी काही माझं पोट भरलेलं नाही हा, मला वरण भात दे ना मम्मा खायला. प्रिया नुसती बघत राहते बरं का प्रेक्षकांनो. हे सुभेदार किती आनंदात आहेत तिला सोडून. खरं आहे ना, किती वाईट वागली ही प्रेक्षकांनो. वाईट म्हणजे काय, अगदी खालच्या थराला जाऊन वागली आहे. मस्त कल्पनाताई आता अश्विनला वरण भात वाढतात. अश्विन म्हणत असतो, हो मम्मा अजून दे, आणि कल्पनाताई त्याला एक एक घास खाऊ घालत असतात. प्रियाला मात्र पाणीही दिलेलं नाहीये सुभेदारांनी. प्रियाची हीच खरी लायकी आहे. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. सायली म्हणत असते, आई तुम्ही पण बसा बरं. प्रिया विचार करते, अरे काय ट्विस्ट आहे हा. या मूर्ख अश्विनच्या जीवावर तर माझं सगळं चालू होतं, आता हा फिरला तर मी सुभेदारांच्या घरात शिरू कशी. अस्मिता म्हणत असते, चला तन्वी नावाच्या चिखलातून माझ्या अश्विनची सुटका झाली तर. सायली मनात विचार करत असते, ही तर चिखलाची दलदल आहे, या दलदलीचं नाव तन्वी नाहीये हे पण तुम्हा सगळ्यांना आता लवकरच कळेल. म्हणजे आपला कालचा मुद्दा खरा ठरला, अजून ही तन्वी नाहीये हे सिद्ध होणं बाकी आहे बरं का. आता एक एक करून हे सगळं सिद्ध करणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध होईल का मंडळी? जरा डाऊट आ रहा है मेरे को. बघू पुढे काय काय घडतंय. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. सचिन त्या वकिलाला भेटलाय, जो मैपतला सोडवण्याचा प्रयत्न करतोय ना, तोच हा वकील. सचिन त्याला म्हणत असतो गाडीत बसून, चला देशमाने वकील तुम्ही चांगलं काम केलं बरं का, म्हणजे जसं तुम्ही छान काम करताय, आजचं हिअरिंग चांगलं झालं. तो वकील म्हणतो, चांगलं झालं ना, पण माझी मुलगी कशी आहे सांगा हो. म्हणजे मी तर त्या शिखरेंना बाहेर काढेलच, पण माझ्या मुलीला तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का? तिला ताप होता ना, बरी आहे का होती? सचिन खोटं बोलत असतो, अहो काळजी करू नका, व्यवस्थित आहे तुमची मुलगी. शिखरे जेलमधून बाहेर आले की तुमची मुलगी तुमच्या घरी परत येणार. आता त्या वकिलाने कोणाला तरी मेसेज केला बरं का. तेवढ्यात एक पोलीस इन्स्पेक्टर दरवाजाजवळ येतो यांच्या गाडीच्या, आणि तो विचारतो, गाडी इथे का उभी आहे अशी? आणि पटकन ते देशमाने वकील त्या इन्स्पेक्टरला कंप्लेंट करतात, हे बघा अहो हा माणूस आहे ना, याने माझ्या मुलीला किडनॅप केलंय हो, आणि हा मला ब्लॅकमेल करतोय, महिपत शिखरेला सोड म्हणून. सचिन आता मोठ्याने ओरडतो, देशमाने वकील असं का केलं तुम्ही? असं करायला नको होतं, असं म्हणतो. आता देशमाने वकिलाला वाटतं की सचिनला पकडतील हे पोलीस. ते म्हणत असतात, अटक करा या माणसाला, अटक करा. आता ते असं बोलून दार उघडायला लागतात गाडीचं. तेव्हा तो इन्स्पेक्टर त्यांना बाहेर जाऊ देत नाही आणि मोठ्याने हसतो. सचिनही आता मोठ्याने हसायला लागतो आणि सचिन म्हणतो, काय देशमाने वकील, अहो याने गाडी अडवली तेव्हाच तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं ना की हा माझा माणूस आहे. काय देशमाने वकील, आता या सगळ्याचा तुमच्या मुलीवर काय परिणाम होईल माहिती आहे ना तुम्हाला? देशमाने वकील रडत म्हणतात, नाही नाही चूक झाली, माझ्याकडनं चूक झाली. एवढाच हा छोटासा सीन दाखवलाय. आता शेवटचा सीन आहे सायली अर्जुनचा. बापरे प्रेक्षकांनो, खूप मोठी मालिका दाखवतात आणि खूप डायलॉग आहेत. अर्जुन काम करत असतो तेव्हा सायली म्हणत असते रात्री, अहो किती रात्र झाली आहे, आता त्या शांतामावशीच्या खून प्रकरणाबद्दल नका बरं तपास करत बसू, ठेवून द्या बरं ते सगळं, आराम करा बरं. तेवढ्यात आता फोन येतो बरं का अर्जुनला, चैतन्याचा कॉल आलाय. आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाला आता हे अटक करणार आहेत बरं का काहीच दिवसांमध्ये. आता चैतन्य म्हणत असतो, अर्जुन मी आणि सावंत इकडे शांतामावशीच्या घराजवळ चौकशी करायला आलो बरं का. इथे आल्यावर कळलं की संतोष शांतामावशीच्या घरावर लक्ष ठेवून होता म्हणे. आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं आम्ही चौकशी केल्यावर. सावंत म्हणतात, सर त्यांचं असं म्हणणं आहे की संतोषला पैसे देत होते कोणीतरी शांतामावशीच्या घरावर म्हणजे लक्ष देण्यासाठी. अर्जुन म्हणतो, संतोषच्या फॅमिलीबद्दल काही कळलं का चैतन्य? चैतन्य म्हणतो, हो अरे कळलंय, एक बायको आहे त्याला, म्हणजे ती बायको पनवेलला राहते म्हणे, तिचा ॲड्रेस मिळालाय. सावंत म्हणतात, संतोष चोरामाऱ्या करत होता म्हणून ती बायको पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून वेगळी राहत होती म्हणे पनवेलला कुठेतरी. अर्जुन म्हणतो, ॲड्रेस मिळालाय का तुला तिथला? ए चैतन्य तू जा त्या संतोषच्या बायकोकडे आणि बघ पत्ता खरा आहे का, चौकशी कर तिथे जाऊन. आणि इन्स्पेक्टर सावंत संतोषचे कॉल रेकॉर्ड वगैरे चेक करा, त्याने कळेल आपल्याला प्रियाचा आणि त्याचा किती वेळेला आणि कसा कसा कॉन्टॅक्ट झाला होता. आता सावंत म्हणतात, हो सर. आता फोन ठेवला आहे बरं का यांनी. अर्जुन म्हणत असतो,
आता आपण संतोषच्या बायकोपर्यंत पोहोचलो ना सायली, की संतोषला बरोबर बोलतं करूया. आता बघा आजचा एपिसोड इथेच संपलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय की कोणीतरी एका मालिकेतली विलन आहे, वचन दिले तू मला मधली विलन आहे, तिने प्रियाला व्हिडिओ कॉल केलेला असतो. प्रिया बाहेर झोक्यावर बसलेली असते बरं का कंपाऊंडमध्ये. ती विचारते तू मला कसं काय व्हिडिओ कॉल केलास. ती म्हणते अगं मला कोणाला तरी आजारी पाडायचंय. मग प्रिया तिला रेसिपी देते कुठल्या तरी काढ्याची आणि म्हणते मी तो काढा पूर्णाजीला पाजला होता. अगं अशी आजारी पडली ना म्हातारी, उलट्या व्हायला लागल्या होत्या तिला. आणि नुपूरचा कॉल येतो सायलीला आणि नुपूरने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. नुपूर सायलीला म्हणते सायली ताई अहो मीरा वहिनीने फोन केला होता प्रियाला आणि प्रियाने असं असं सांगितलं तिला. मग सायली म्हणते मला एक कल्पना सुचली आहे, तुम्ही दोघी या, एकीला दोघी असल्या ना तर मजा येईल. आता हाच काढा प्रियाला पाजणारे सायली, नुपूर, ईश्वरी, नुपूर आणि नशीबवान मालिकेतली हिरोईन आहे, या दोघी आता येणारे प्रियाला काढा पाजायला. बघूयात मंडळी आता मालिकेत पुढे नेमकं होतं तरी काय. आता ही प्रिया सुभेदाराच्या घरातून कायमची जाते का आणखीन काही ट्विस्ट आणतात मालिकेत हे पुढे आपल्याला कळेलच. तुमचा अंदाज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या प्रेक्षकांनो. बाहेर ऊन खूप पडतंय, कामाव्यतिरिक्त दुपारी कुठेही बाहेर जाऊ नका. चला तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. टेक केअर. धन्यवाद.